डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या विजय क्रीडांगण येथे 50वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 हा भव्य क्रीडा महोत्सव 8 ते 13 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता। या स्पर्धांमध्ये कोकण परिक्षेत्रातील नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय तसेच पालघर, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। या स्पर्धेत मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय संघाने पुरुष व महिला गटातील सर्वसाधारण विजेतेपद पटकावले। या स्पर्धांचा समारोप कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी महामुनी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्पर्धा समितीचे सदस्य व पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत करण्यात आला। विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। या स्पर्धांमध्ये मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय संघाने पुरुष व महिला गटातील सर्वसाधारण विजेतेपद पटकावले। रायगड जिल्ह्याचे लक्ष्मण हाशा दिवडा यांना पुरुष गटातील बेस्ट ॲथलेटिक तर रत्नागिरी जिल्ह्याच्या शीतल संभाजी पिंजरे यांना महिला गटातील बेस्ट ॲथलेटिक म्हणून गौरवण्यात आले। विजेत्या खेळाडूंना मेडल्स, ट्रॉफी, प्रमाणपत्रे तसेच बेस्ट ॲथलेटिक विजेत्यांना JSW कंपनीने दिलेल्या दुचाकी वाहनांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले। पारितोषिक वितरण समारंभानंतर खेळाडूंनी डीजेच्या तालावर आनंदोत्सव साजरा केला। ते सपत्नीक उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो। आमच्या खेड उपविभागातील लोटेमधील घारडा केमिकल्स कंपनीचे जनरल मॅनेजर श्री अनिलजी भोसले सर, त्याचबरोबर कंपनीचे बापूरावजी पवार सर हे देखील या कार्यक्रमाला खास आमच्या निमंत्रणावरून लोट्यावरून इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो। या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत माझ्याबरोबर उपस्थित असलेले माझे सहकारी अधिकारी श्री माइनकर साहेब, चिपळूण DYSP श्री बेले साहेब आणि शेवटच्या दिवशी उपस्थित राहिलेले लांजा DYSP कदम साहेब यांचे देखील मी आभार मानतो। या कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावणारे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्री नितीनजी ढेरे साहेब आणि त्यांचं पथक यांनी बाहेरील संपूर्ण व्यवस्था, खानपान व्यवस्था, मैदानाची आखणी, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांनी केलेली कामगिरी ही खरंच वाखाणण्यासारखी आहे, त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो। या कार्यक्रमासाठी राखीव पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने ग्राउंड तयार करणे, स्टेज तयार करणे, बँड पथकाची तयारी, परेडची तयारी, ही सर्व तयारी करून हा सुंदर कार्यक्रम घडवून आणला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो। या कार्यक्रमाचे लेखा विभाग, प्रशस्तीपत्रक तयार करणे, रेकॉर्ड तयार करणे ही भूमिका पार पाडण्यासाठी रत्नागिरी येथून सायबर विभागाच्या प्रमुख श्रीमती स्मिता मॅडम यांचं आणि त्यांच्या पथकाचंही मी आभार मानतो। बिनतारी संदेश विभागाचे प्रमुख श्री उमेश आव्हाड साहेब यांनी या ठिकाणी 7 दिवस तळ ठोकून सगळी व्यवस्था पाहिली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो। पोलिसांच्या निवासाची व्यवस्था करणारे श्री रामचंद्र मारुती कदम दापोली हे पूर्वी याच कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत होते, त्यांनी त्यांचे हॉल आम्हाला उपलब्ध करून दिले। त्याचप्रमाणे श्री रमाकांत शिगवण यांनी त्यांचा हॉल आणि त्यांचा परिसर उपलब्ध करून दिला। बाबासाहेब बोत्रे सर, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन
व्यवस्थापकीय समिती दापोली, डॉक्टर श्री भारत कराड, प्राचार्य श्री वराडकर कॉलेज दापोली यांनी त्यांचे हॉल पोलिसांच्या निवासस्थानाकरिता उपलब्ध करून दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्या 7 जिल्ह्यातून पोलीस क्रीडा स्पर्धेला उपस्थित राहिलेले स्पर्धक, त्यांच्याशिवाय ही स्पर्धा यशस्वी होऊ शकली नसती, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. विशेष म्हणजे सर, हा जो समोर किल्ला दिसतोय तो किल्ला आपण सांगली येथून आणलेला आहे. तो किल्ला उपलब्ध करण्यासाठी परिश्रम घेणारे आमचे RPI आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक यांचे देखील मी आभार मानतो. सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.